गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव दत्त. गुरुदत्तांच्या चरणी साष्टांग दंडवत करून आपण सर्वजण संत भेटीबद्दल विचार करणार आहोत. आपल्या संप्रदायाचा आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज आदी करून सर्व संत मंडळी यांच्या ग्रंथाचा विचार करत असताना त्यांच्या जीवनीचा विचार केल्यानंतर त्यांनी जे वाङ्मय तयार केलं ते वाङ्मयाचा विषय पाहता मानव जीवनाला, मनुष्याला प्रपंच करत असताना प्रपंच करताच परमोच्च आनंदाची प्राप्ती व्हावी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, दुःख जीवनातलं सर्वथा नष्ट व्हावं, प्रत्येक क्षणाला, प्रत्येक वेळी, प्रत्येक श्वासाला आनंदाची अनुभूती यावी, असं उज्ज्वल जीवन जगण्यासाठी संतांनी जे मार्गदर्शन केलं ते अमोल आहे. संत महापुरुष भगवंताच्या शक्तीने, संकल्पाने या भूतलावर जन्म घेत असतात आणि भूतलावर जन्म घेऊन अवतरित होऊन स्वतः आचरण करून भगवत उपासना, धर्माचं पालन, दुर्गुण दुराचारांचा त्याग कसा करावा, मानव जीवनामध्ये दुर्गुण दुराचारामुळे काय परिणाम होत असतात, त्याचं नुकसान काय होत असतं, ज्याच्यामुळे नारकीय जीवन बनत असतं, ते नष्ट करण्यासाठी संतांनी सदाचरणाचा मार्ग दाखवलेला आहे. धर्मपालन मानव जीवनासाठी उपकारक आहे. धर्म शब्दाचा अर्थ असा आहे की मानवी जीवनामध्ये जे कृती सृष्टीतील कुठल्याही जीवाला घातक ठरत असेल ती धर्म होऊ शकत नाही. आणि जो मनुष्य ज्या समाजामध्ये जन्माला आलेला आहे त्या ठिकाणी त्याने त्या समाजाची सेवा करणे हा परमधर्म सांगितलेला आहे, न की समाजाला किंवा त्या परिस्थितीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणे. म्हणून साधू संतांनी क्रियात्मक दृष्टीने धर्माचं पालन केलं आणि सामान्य माणसाला भगवंताची उपासना सांगितली. भगवंताची उपासना करण्यासाठी मनामध्ये भगवंताची सत्ता स्थापित करणं महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आम्ही देवाची सत्ता आपल्या अंतःकरणात स्थापित करत नाही तोपर्यंत उपासना घडत नाही. उपासना स्थूल आणि सूक्ष्म दृष्टीने होत असते. स्थूल दृष्टीने देव मंदिरात जाणे, संतांनी जे ग्रंथ निर्माण केले त्याची पारायण करणे आणि देवमंदिराची सेवा शुश्रूषा करणे ही स्थूल उपासना सांगितली. सूक्ष्म उपासना अशी देवमूर्तीचं ध्यान करून अंतःकरणामध्ये त्या मूर्तीचे गुण आठवणे, म्हणजे ज्या परमात्म्याचं, जसं रामचंद्रांचं आपण ध्यान करतोय तर रामचंद्रांच्या चरित्राचं चिंतन करणे ध्यान करत त्यांनी ज्या लीला केल्या त्याचं चिंतन करणं आणि चिंतन करून त्याच्या जोडीला नामस्मरण करणं रामनामाचं. तर अशी प्रत्येक व्यक्तीची उपासना असली पाहिजे. संत महात्म्यांनी ज्ञान, भक्ती, वैराग्य ह्या तिन्हींचंही वर्णन करून निष्काम कर्म प्रत्येक जीवासाठी सांगितलेले. कुठलीही क्रिया केली तर फळाची इच्छा ठेवून न करता आपले कर्तव्य आहे हे काम करणं आणि निष्काम बुद्धीने भगवंताची उपासना करणं. तर त्याच्यासाठी संतांची संगती अत्यंत महत्त्वाची. मग संतांची संगती करत असताना निष्काम उपासना आणि ज्यांचं केवळ जगाच्या कल्याणासाठी विचारधारणा आहे, जीवन जगण्याची पद्धती आहे, ते कार्य करणं संतांचं महत्कार्य आहे. कधीकधी आमच्या जीवनात असं होतं की आम्ही वेशधारी संतांना संत समजतो. ठराविक विचार मांडले म्हणजे तो संत आहे, ज्ञानी असं मानतो.
परंतु ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज इत्यादी संतांनी त्याचा निषेध केलेला आहे. ज्याला परमात्म्याची अंतरानुभूती आहे, ज्याचं ध्येय केवळ भगवत प्राप्ती आहे, भगवंताचं भजन आहे, भगवंताचं चरित्र आणि भगवंताचं चिंतन सोडून ज्याला एकही क्षण चैन पडत नाही किंवा एकही क्षण राहवत नाही, त्याला संत म्हणायचं. जो जगाच्या भोगाची अपेक्षा करतो तो संत होऊ शकत नाही. मग आपल्याला जर सशरीर कोणी संत भेटला नाही, तर मग साधू संतांनी असा विचार मांडलाय की जसं नाथरायांचं पैठण क्षेत्र आहे, पैठणी त्यांची समाधी आहे, त्यांचं जीवन तिथे व्यतीत झालं. तर अशा तीर्थक्षेत्रामध्ये संत महापुरुषांच्या समाधीस्थ स्थळाजवळ अव्याहत जोपर्यंत ही सृष्टी आहे तोपर्यंत एक सिद्ध पुरुष आणि भगवत भक्त असतो. आपल्याला त्यांची ओळख नाही झाली तरी पण त्या सिद्धांची आणि भक्तांची करुणा कृपादृष्टी आपल्यावर असते. म्हणून आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे की जसं पैठण क्षेत्र आहे, पंढरी क्षेत्र आहे, आळंदी देहू क्षेत्र आहे, त्र्यंबक आदी क्षेत्र आहे, या क्षेत्रामध्ये जाऊन आपण निवास करणं, तीर्थस्नान करणं, तिथं देवदर्शन करणं आणि तिथं जाऊन भगवंताचं चिंतन करणं. तर ते जे सिद्ध पुरुष असतात, जे भगवत भक्त असतात, त्यांची सूक्ष्म रूपाने आणि अदर्शनातून आपल्याला कृपा लाभते. म्हणून आपल्या संप्रदायाच्या परंपरेमध्ये, साधन परंपरेमध्ये वारी ही एक परंपरा आहे. म्हणजे आपल्या जीवनात जे संसाराचं संसार चित्तावर स्थापित झालेला आहे तो नष्ट करण्यासाठी, वारणे म्हणजे नष्ट करण्यासाठी, त्याला त्या क्षेत्रात जाणं, म्हणजे जिथं ज्यांनी संसार आपला नष्ट केला आणि केवळ देवाचं सानिध्य प्राप्त केलं, अशा संतांच्या धामात, देवाच्या सानिध्यात, देवाच्या चरणावर जाणे आणि त्या ठिकाणी त्या संतांची किंवा त्या ईश्वर तत्वाची अनुभूती घेणे आणि जे संतांनी दंडक दिलेत, नियम दिलेत, त्या नियमाप्रमाणे जीवन जगणे हे महत्त्वाचं आहे. आणि आम्ही ज्या समाजात राहतो त्या समाजात भोगाची प्राबल्य अवस्था असल्यामुळे, भोगाचे निश्चय असल्यामुळे धनाची आसक्ती, भोगाची आसक्ती आणि आळस, वैर, भय, घृणा, द्वेष हे दुर्गुण आपल्या अंतःकरणात या समाजाच्या संगतीने वाढत असतात. आणि हे जर टाळायचे असेल तर यांची संगती टाळणे आणि ही संगती टाळल्यानंतर संत संगती करणे. संत संगतीच्या त्या प्रभावाने या जनापासून, या दोषापासून आपली सुटका होते. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये, जसं आता हे दत्त मंदिर आहे, दत्त मंदिरात एक विशेष शक्ती, इथं सर्वजण येतात, आपली श्रद्धा भाव प्रगट करतात आणि त्या दैवमूर्तीने, दैवी शक्तीने आपली श्रद्धा विकसित होते, भाव विकसित होतो आणि आपल्यामधले जे दुर्गुण आहेत ते आपोआप हळूहळू नष्ट होत असतात. म्हणून हुशार, सावधान माणसाने, बुद्धिमान माणसाने प्रपंच करता करता देवदर्शन आणि देवाची, ईश्वर मंदिराची सेवा, ईश्वराची सेवा आणि संत संगती, संत संगतीने आपोआप सगळे क्लेश आपोआप दूर होत असतात. पण त्यासाठी विश्वास महत्त्वाचा असतो. आणि दुसरा मुद्दा, संतांनी जे विचार मांडलेले त्या विचारानुसार आपली कृती करण्याची तयारी किंवा वाटचाल आपण सुरू केली पाहिजे. हे केल्यानंतर आपल्या जीवनात सर्व काही याच जागेवर प्राप्त होईल. जे भोगामध्ये आसक्त आहेत त्यांच्याजवळ गेल्यानंतर भोगाचाच प्रभाव आपल्या अंतःकरणावर पडेल. जरी त्यांनी परमार्थाच्या गोष्टी सांगितल्या पण त्यांचं चित्त भोगामध्ये आसक्त असल्यामुळे त्यांचा प्रभाव आपल्या चित्तावर होणार नाही. उलट त्यांच्या चित्तात असणाऱ्या भोगाच्या प्रभावाने आपली सुद्धा भोग लालसा, ज्याला छुपी म्हणतात, सुप्त म्हणतात, ती कालांतराने जागृत होईल. म्हणून भोग वासना नष्ट करायची असेल तर ज्यांची वासना सर्वथा नष्ट झाली, ज्यांनी प्रपंचाच्या आसक्तीचा सर्वथा त्याग केला, अशा सत्पुरुषांच्या कृपेचा आणि अनुग्रह किंवा ती कृपा प्राप्त करण्यासाठी नित्य तळमळ व्यक्त करून त्यांच्या चरणावर जाणं, त्यांचं, त्या साधुपुरुषांच्या नामाचं चिंतन करणं, त्यांच्या चरित्राचं चिंतन करून त्यांच्या उपदेशाला आपल्या जीवनात स्थान देऊन भगवंताचं चिंतन करणं हे मानवाचं प्रथम कर्तव्य आहे. आणि अंतिम कर्तव्य सुद्धा हेच आहे. आपल्याला जन्मच देवाने यासाठी दिलाय, आनंदी जीवन जगून. आणि संतांनी जे विचार मांडले, संतांनी आपल्या सर्व देहसुखाचा, मानसुखाचा, धनसुखाचा, लौकिक सुखाचा त्याग याच्यासाठी केला की सर्व जनतेला याचा लाभ व्हावा. परंतु भगवत भजन जर केलं तर प्रत्यक्ष आनंदाच्या अनुभूतीची, आणि मात्र आनंदाची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. आनंद हा परमात्म्याचं स्वरूप आहे आणि तो परमात्मा चिंतन आणि संताजवळ नेहमी उपस्थित असतो. त्यामुळे जनाबाई महाराज म्हणतात, ऐशा संता चरण जावे, निजनिष्ठा नाम गावे.
जनाबाईंनी नामदेवांची शरणागती पत्करली आणि नामदेवांच्या इथं दासत्व केलं, म्हणजे सर्व पडलेली कामं करायचे. मात्र का त्यांच्या घराची म्हणजे नामदेवांची स्वीकृती केली? तर इथं भगवत भजन घडतंय आणि या भजनाने माझ्या जीवनाचा सगळा कायापालट होणार आहे. म्हणून संत संगती जीवनात फार महत्त्वाची आणि त्या संतांच्या सानिध्यात राहून भगवंताचं चिंतन करून मोक्ष प्राप्त करायचा. ओम शांती शांती शांती.